बातमी आहे। नवी मुंबईमधील सिडकोच्या घराच्या किमतीवरून मोठा वाद झालाय। दरम्यान नवी मुंबईतील सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी अनेक आंदोलनं सुद्धा झाली। मुंबईतील विधिमंडळामध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता। अशातच आज उपराजधानीमध्ये याच मुद्द्यावर महत्त्वाची बैठक झाली। आमदार विक्रांत पाटील यांच्या दणक्यानंतर सिडकोवर ताशेरे ओढण्यात आले। सिडकोच्या घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा असे आदेश उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत, तर अव्वाच्या सव्वा किमती मांडणाऱ्या सिडको अधिकाऱ्यांना शिंदेंनी चांगलं सुनावले। महागड्या घरांच्या किमतीमध्ये बदल करा आणि सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा घराच्या किमती करा। त्याचबरोबर तात्काळ पुढील बैठक घेण्याचेही आदेश एकनाथ शिंदेंनी दिले। त्यामुळे सिडकोच्या घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। काय सांगाल, सिडकोच्या घरांच्या किमती सातत्याने गेल्या अनेक दिवसांपासून वाढताना पाहायला मिळतात आहे, तर त्या किमती कमी कराव्या यासाठी तुम्ही अनेक दिवस पत्रव्यवहार करतायत। आजच्या बैठकीत नेमकं काय झालं? गरिबांसाठीची घरं जी मुंबईच्या जवळ असावी म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंचा प्रयत्न, उपमुख्यमंत्री मोदयांचा प्रयत्न, सरकारचा प्रयत्न आहे। पण सिडकोच्या माध्यमातून मात्र या घरांच्या किमती वाढवण्याचा, फुगवण्याचा प्रयत्न वारंवार मला दिसला आणि जनतेच्या डोळ्यात अश्रू आहे की आमच्या घरांच्या किमती एवढ्या का? प्रायव्हेट बिल्डरला जर का स्वतः जागा विकत घेऊन ती घरं बांधायला परवडतात, तो सिडकोपेक्षा जर का 5-10 लाख रुपये स्वस्त देऊ शकतो, तर ह्या घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या काय आहेत? हा प्रश्न मी सातत्याने विचारत होतो। यासाठी मी विषय मांडला मागच्या अधिवेशनात, मी पाठपुरावा करतोय। 5 वेळा या विषयाच्या बैठका पोस्टपोन झाल्या, पण आज जी बैठक उपमुख्यमंत्री मोदयांनी घेतली ही खूप सकारात्मक झाली, विस्तृत झाली आणि त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांना जे काही मला दाखवायचं होतं त्यांचेच कागदपत्र, त्यांचेच बोर्ड रिझोल्युशन, त्यांनीच केलेले निर्णय हे मी त्या ठिकाणी दाखवले। आणि त्याच्यामध्ये जे काही त्यांनी म्हटलंय की या सिडकोची गरिबांची घरं बांधताना आम्ही जमिनीची किंमत पकडणार नाही, हे त्यांच्या 2015च्या बोर्ड रिझोल्युशनमध्ये म्हटलंय। तो पेपर मी त्यांना दाखवला की हे का नाही तुम्ही फॉलो करत आहे, मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश त्याच्यामध्ये आहेत। तर त्याच्यामध्ये त्यांना बघितल्यावर आश्चर्य वाटलं। मग त्याच्यानंतर त्यांना दाखवलं की ह्याच्यामध्ये तुम्ही डीपीआर जो प्रधानमंत्री आवास योजनेला सबमिट केला त्यात तुम्ही म्हटलंय की ह्या घरांच्या किमती आम्ही 20 लाख ते 30 लाखाच्या मध्ये ठेवू, वाढल्या तर त्याचा भुर्दंड सिडको सहन करेल। मग आता या घरांच्या किमती 50, 60, 70 लाखाकडे का जात आहेत? त्यामुळे अशा पद्धतीनं जे विषय आहेत, सिडकोनी घरं बांधताना जे काही पैसे वापरले ते सिडकोचे पैसे, म्हणजे कोणाचे? जनतेचे पैसे। सिडको इज कस्टोडियन, त्यामुळे त्या पैशाला सिडकोनी व्याज आकारलंय, स्वतःच्याच पैशाचं बांधकाम, त्याला व्याज आकारलंय। असे तुगलकी निर्णय केल्यामुळे ह्या किमती फुगलेल्या आहेत। त्यामुळे हे कागदपत्र जेव्हा मी दाखवली तेव्हा उपमुख्यमंत्री महोदयांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी सांगितलं की एक आमदार जर का एवढे कागदपत्र दाखवू शकतो, तुमचेच पेपर तुम्हाला दाखवतोय, तर ह्याच्यामध्ये तुमच्या अशा पद्धतीने निग्लिजन्स का झालाय? त्याच्यामध्ये आपण तात्काळ ह्याच्यामध्ये पुनर्विचार करा, पुनर्निर्णय करा आणि गरिबांच्या घरांसाठी तुम्ही आता ह्याच्यामध्ये कसं सकारात्मक पुढे जाता येईल हा विचार करून परत तात्काळ या, ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यामुळे सिडकोच्या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता ती मला त्रासदायक होती, ती ठेचायची होती, ती दाखवली आपण आणि त्याच्यामध्ये सकारात्मक निर्णय होण्यासाठीचा मार्ग खुला झाला असं मला वाटतं। येणाऱ्या काळामध्ये या सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून या संदर्भामध्ये अधिकृत सूचना किंवा अधिकृत माहिती कधीपर्यंत समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह मी तुषार, न्यूज 18 लोकमत, नागपूर।